सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. फक्त एक दिवस पण आयुष्यभराची कृपा देणारा चैत्रवद्य त्रयोदशीला तो पवित्र दिवस, ज्या ठिकाणी स्वामी समर्थ यांनी देह सोडून भक्तांच्या जीवनात सदैव वास करण्याचा संकल्प केला. ही फक्त पुण्यतिथी नाही, स्वामीच्या अनंत कृपेचा दरवाजा उघडण्याचा दिवस आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा शब्द आजही प्रत्येक भक्तांच्या जीवनामध्ये चमत्कार घडवतो. म्हणूनच या दिवशी केलेले नामस्मरण, पूजा अर्चना सर्व अनेक पटीने फळ देते असं मानलं जाते. एक असा दिवस ज्या दिवशी फक्त नाव घेतलं तरी संकट दूर होतात. चैत्रवद्य त्रयोदशी हा तो पवित्र दिवस, ज्या दिवशी स्वामी समर्थ यांनी देह सोडला. पण आश्चर्य म्हणजे काय, ते गेले नाहीत, ते आजही प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात जिवंत आहेत. चला जाणून घेऊया. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते दत्तावतार मानले जातात. त्यांनी आयुष्यभर लोकांचे दुःख दूर केले, रोग बरे केले आणि अडचणीत असलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवला. चैत्रवद्य त्रयोदशीला त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. पण भक्तासाठी हा शेवट नव्हता, हा तर त्यांच्या अनंत उपस्थितीचा आरंभ होता. आजही अक्कलकोटमध्ये समाधी मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम केला जातो. भजन कीर्तन केले जाते. अनेक भक्त मंडळी तिथे, अनेक स्वामी समर्थाचे भक्त आहेत, ते दर्शनाला येतात तिथं अक्कलकोटमध्ये. आणि कोणत्याही एखाद्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वामी समर्थाचं मंदिर असलं तिथे सुद्धा गर्दी असते. या दिवसाचं काय खरं महत्त्व आहे ते आपण जाणूया. या दिवशी स्वामीची कृपा खूप जलद मिळते असं मानलं जातं. हा स्वामी कृपेचा विशेष असा दिवस आहे. म्हणून या दिवशी स्वामी चरित्र, स्वामी सारामृत, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपल्यास 108 वेळा किंवा 1008 वेळा किंवा 21 वेळा जरी मनापासून तुम्ही जपलं, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं. कारण हा विशेष स्पेशल दिवस असतो. मनापासून नामस्मरण केल्यास आर्थिक अडचणी, मानसिक ताण, घरातील समस्या हळूहळू कमी होतात. संकट निवारण सुद्धा होतं. स्वामीच्या नामात अशी शक्ती आहे की मन शांत होतं आणि धैर्य वाढतं. म्हणजे आत्मविश्वास वाढतो आपला, शांती होते, विल पॉवर वाढते आपली. या दिवशी केलेली सेवा आणि जप अनेक पटीने फळ देते. म्हणजे अक्षय फळ मिळते. म्हणजे याचं न संपणारं पुण्य आपल्याला त्या दिवशी मिळतं. या दिवशी जर आपण केलं तर दान धर्म केलं किंवा अन्नदान केलं, जलदान केलं, त्याचं पुण्य आपल्याला अनंत पटीने मिळतं. आता प्रश्न पडतो आपल्याला, पुण्यतिथी आपण घरगुती प्रमाणे कशी साजरी करावी, कोणती छोट्या छोट्या नियमाने कशी साजरी करावी. सकाळी लवकर उठायचं, आपण स्नान करून स्वच्छ कपडे धूत वस्त्र नेसायचं, घरात स्वामी समर्थाचा फोटो किंवा मूर्ती आपण चौरंगावर मांडायची, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि श्री स्वामी समर्थ हे मंत्र आपण 108 वेळा अवश्य जपायचा. स्वामी समर्थाची आरती म्हणायची, भजन करायचं, अभंग म्हणायचे आणि नैवेद्य दूध, साखर, फळे, साधा प्रसाद कोणताही शक्य असल्यास करायचा, शिरा वगैरे. गरिबांना अन्नदान करायचं, कोणाला मदत असली तर मदत करायचं. एक खास गोष्ट अशी असते, असं म्हणतात की जो भक्त या दिवशी मनापासून स्वामीचं नाव घेतं त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही सकारात्मक बदल नक्की होतो, 100% होतो. हे अनुभव भक्तांना आलेले पण आहेत. कारण स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते आपल्या भक्ताचे खरे रक्षक आहेत. आज आपण जाणून घेतलं त्यांच्या पुण्यतिथीचं महत्त्व. पण खरी गोष्ट अशी आहे की स्वामी समर्थ हे फक्त एका दिवसापुरते मर्यादित नाहीत, ते प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांच्या सोबत असतात. जर तुम्हालाही मनापासून त्यांचं नाव घेतलं, तुमच्या आयुष्यातील संकट कमी होतील, मन शांत होईल आणि मार्ग आपोआप सापडेल. 100% अनुभव आहे त्यांचा. एक छोटीशी विनंती, लगेच डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, ही एकच हाक आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. ही एकच हाक आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते असं मी 2दा सांगितलेले. कारण ते भक्तांचे अनुभवच एवढे पॉवरफुल आहेत की ते स्वामी समर्थ नुसतं जरी म्हणलं तरी आपलं संकट दूर होतं, मनशांती होते. तुम्हालाही स्वामी समर्थावर भक्ती असेल, कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आजही प्रत्येक भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.